तर आत्मनिर्भर भारतासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतलेला आहे। नागपुरामध्ये डिफेन्स कॉरिडॉर हे होणार आहे। भारतासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्राने पुढाकार घेतलेला आहे आधुनिक डिफेन्स तंत्रज्ञानासाठी। डिफेन्स कॉरिडॉरची तयारी सध्या सुरू आहे। नागपुरात ही तयारी सुरू असून यासाठी डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉर तयार केला जातोय। सरकारकडून सावनेरमध्ये 2721 हेक्टर भूसंपादनास मंजुरी सुद्धा देण्यात आल्याची माहिती ही भाजप नेते आशिष देशमुख यांनी दिली आहे। डिफेन्स क्षेत्रात पुन्हा एकदा देशाने एक भरारी घेतलेली आहे आणि यासाठी जे आहे ते सातत्याने ज्यांनी प्रयत्न केले असे सावनेचे आमदार आशिष देशमुख आपल्यासोबत आहे। एकंदरीत बघितलं असेल तर डिफेन्स कॉरिडॉर आता बनणार यासाठी भूसंपादनाच्या उच्च विभागाच्या ज्या समिती आहेत त्यांनी सुद्धा यासाठी जे आहे ते मंजुरी दिलेली आहे। अनेक वर्षापासून आपण या संपूर्ण याच्यात प्रयत्न करत होता, काय सांगाल? परवा झालेल्या मंत्रालयातल्या हाय पॉवर कमिटीमध्ये सावनेर येथे डिफेन्स न्यूक्लिअर आणि एरोस्पेस कॉरिडॉरसाठी मंजुरी देण्यात आली आहे। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या भारत देशाला विशेष करून संरक्षण क्षेत्राला सैन्य दलाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे कॉरिडॉर होत आहेत। महाराष्ट्राने 3 असे कॉरिडॉर प्रस्तावित केले, त्याच्यापैकी एक हा सावनेरला होता आणि त्याच्या जमीन अधिग्रहणाच्या दृष्टीने हा एक सकारात्मक पाऊल पुढे पडला आहे। नक्कीच नागपुरात राफेल असेल, फॅल्कन असेल ह्याची निर्मिती होते आणि ह्या डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉरच्या माध्यमातून एक नवीन उभारी या सेक्टरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। 6000 एकर म्हणून त्याच्या मागचा जो स्केल आहे ते तुम्ही समजू शकता। आणि सरतशेवटी काय एकदमच सगळे उद्योग येतील अशातलं काही कारण समजण्याचं कारण नाही, पण टप्प्याटप्प्याने आणि विशेष करून नागपूर हे संरक्षण क्षेत्रासाठी मध्यवर्ती असल्यामुळे आणि सगळ्या आपल्या बॉर्डर्सपासून लांब असल्यामुळे सुरक्षित आहेत। पण मला हमखास विश्वास आहे की मोठ्या प्रमाणामध्ये इथे निवेश आल्याशिवाय राहणार नाही आणि देशातलं सर्वात चांगलं आणि सर्वात फास्ट समोर येणारं जर कोणता डिफेन्स कॉरिडॉर असेल तर तो सावनेरचा नक्कीच असेल। हे होते आपल्यासोबत आशिष देशमुख। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसोबत तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। तर नागपुरामध्ये डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉर होणार आहे। सरकारकडून सावनेरमध्ये 2721 हेक्टर भूसंपादनास मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे अशी माहिती आशिष देशमुख यांनी दिलेली आहे। आत्मनिर्भर भारतासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतलाय। तर याचा राज्याला काय नेमका फायदा होणार आहे त्यावर एक नजर टाकूयात। विदर्भातील औद्योगिक विकासाला नवं बळ मिळणार आहे। मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे। संशोधन आणि विकास क्षेत्राला चालना मिळणार आहे। विदर्भात गुंतवणूक वाढण्यास यामुळे मदत होणार आहे।